खुश खबर. तर बघा मित्रो, सरकार देत आहे तब्बल 30,000 रुपयापर्यंतचं क्रेडिट कार्ड, सोबतच 50,000 रुपयापर्यंतचं कर्ज सुद्धा. तर बघा मित्रो, आता हे काही फेक विषय नाहीये, कुठली बनवाबनवी नाही, सरकारी योजना आहे. आता महत्वाचा विषय परत तोच येतो की सरकारी योजना म्हटलं की हेलपाटे, चक्रा, कागदपत्र, नियम. तर या योजनेमध्ये कुठलीही एक नया पैशाची अडचण नाही. खूप कमी कागदामध्ये वेळ प्रसंगी आधार कार्ड आणि पॅन कार्ड जरी दिलं तरी सुद्धा आणि फॉर्म भरून दिला तरी सुद्धा होऊन जास्त काही कागद लागत नाही, जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तर मग बघा मित्र, ही सरकारी योजना कोणती आहे, याचा लाभ कुणाला होणार आहे, याची पात्रता काय आहे, हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छोट्या खाणी एकदम सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकाल. मित्र बघा, तुम्हाला उद्योगधंदा करायचा आहे, छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे, तुमची काही निकड आहे, गरज आहे, ती भासवण्याकरिता ही योजना तुमच्याकरिता खरोखरच खूप छान योजना आहे. तर बघा योजना काय आहे. सरकार देत आहे जवळपास 30,000 पर्यंतचं क्रेडिट कार्ड, आणि त्यामध्ये सुद्धा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे 50 दिवस व्याज सुद्धा नाहीये. 45 दिवसाच्या ऐवजी 50 दिवस, आणि सरकारी योजना आहे त्यामुळे तेवढीच लाख मोलायची आहे. आता याचा अर्थ काय होतो की तुम्ही 50 दिवसापर्यंत हे पैसे वापरायचे, आणि त्यानंतर ते पैसे ताबडतोब भरून टाकायचे, आणि परत वापरायचे, आणि परत 1.5 महिना वापरायचे, आणि परत भरायचे. त्याला व्याज लागणार नाही, जेणेकरून तुम्हाला कोणाचे पाय धरायची आवश्यकता नाही, कुठे जायची आवश्यकता नाही, व्याज द्यायची आवश्यकता नाही, काहीच नाहीये. तर मित्र, यामध्ये विषय असा आहे की पीएम स्वनिधी कोणती योजना आहे, पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पात्र स्ट्रीट वेंडर्सना जवळपास 30,000 रुपयापर्यंतचं क्रेडिट कार्ड, 50 दिवसापर्यंत टॅक्स फ्री क्रेडिट, आणि डिजिटल व्यवहारावर कॅशबॅकचा सुद्धा लाभ मिळू शकतो. तर कॅशबॅक थोडक्यात नाहीये, हे कॅशबॅक जवळजवळ 1,600 रुपयापर्यंत मिळू शकते तुम्हाला. एवढी छान योजना आहे मित्र बघा. तर बघा मित्र, केंद्र सरकारकडून विविध योजना राबवून प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्याकरिता प्रयत्न केला जातो, आणि याचाच एक भाग म्हणून देशातल्या छोट्या व्यावसायिकांना आणि स्ट्रीट वेंडर्सना मदत मिळावी याकरिता प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजे पीएम स्वनिधी योजना राबवण्यात येत आहे, ज्यामध्ये पात्र असणाऱ्यांना कर्जासोबत क्रेडिट कार्डची सुविधा सुद्धा देण्यात येते आहे. ते कार्ड मिळू शकते. महत्वाचं म्हणजे पीएम स्ट्रीट वेंडर्स योजनेमध्ये वेंडर्सना कोणतीही हमी न देता, लक्षात घ्या, कुठेही मॉर्गेज द्यायचं काम नाहीये, कुणाचा वशिला आणायचं काम नाहीये, किंवा काही दाखवायचं काम नाहीये. असं नसताना सुद्धा जवळपास 3 टप्प्यांमध्ये कर्ज सुद्धा देण्यात येत आहे, ज्यामध्ये या अगोदर 10,000 रुपये देण्यात येत होतं पहिल्या टप्प्यामध्ये, नंतर 20,000 रुपये देण्यात येत होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये थेट 50,000 रुपये देण्यात येत होतं. आता सध्या हे 10च्या ऐवजी 15,000 झालेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25,000 रुपये देण्यात येत आहेत, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ 35,000 रुपये देण्यात येत आहे. यामध्ये कमी जास्त प्रमाण होऊ शकते, 50,000 रुपयापर्यंतही मिळू शकतो तुम्हाला, आणि सहजासहजी. तर बघा मित्र, ज्या स्ट्रीट वेंडर्स म्हणजे हे कुणाला दिले जातं ते पाहायचं आहे आपल्याला. हे स्ट्रीट वेंडर जे असतात, ज्यांनी पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत घेतलेले दुसऱ्या टप्प्यातले कर्ज वेळेवर फेडलं, म्हणजे समजा तुम्ही 10,000 रुपये या अगोदर घेतलेले आहेत ते फेडले, 20,000 रुपये घेतलेले आहेत ते फेडले, तशा परिस्थितीमध्ये ऑनलाईन मध्ये तुम्ही ही प्रक्रिया पार पाडू शकता, ऑनलाईन अर्ज करू शकता, ते तुम्हाला मिळून जातं. मी ऑलरेडी लाभ घेतलेला आहे, आणि या कार्ड करिता सुद्धा ऍप्लिकेशन दिलेलं आहे, अप्लाय ऑनलाईन केलेलं आहे. तर तिसऱ्या टप्प्यामधल्या कर्जासोबत पात्र आहेत, किंवा त्यांनी तिसरे कर्ज घेतलंय, त्या सर्व लाभार्थ्यांना या पीएम निधी स्टेट वेंडर्सना युपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड मिळू शकतं. बघा मित्रांनो, या कार्डची क्रेडिट लिमिट ही 30,000 रुपयापर्यंत असू शकते. तिसऱ्या टप्प्यातलं कर्ज पूर्ण फेडलेले लाभार्थी सुद्धा या सुविधासाठी अर्ज करू शकतात. अशातला काही भाग नाही की फक्त 2च टप्प्याचं तुम्ही कर्ज घेतलं ते फेडलं तरच तुम्हाला मिळणार. तुम्ही 3 टप्प्यात घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती नव्हती या गोष्टीची, आता माहिती झाली तरी सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. तर मग आता जाणून घेऊया या क्रेडिट कार्डचा फायदा. या क्रेडिट कार्डचा महत्वाचा फायदा म्हणजे तोच की वेळेवर बिल भरल्यावर 20 ते 50 दिवसापर्यंत टॅक्स फ्री क्रेडिट कार्ड मिळू शकतं. आता वेळेवर बिल भरल्याच्या नंतर म्हणजे तुमच्या आपल्या घरचं एमएसबीचं बिल नाही, लाईट बिल नाहीये, हे आपण जे 50,000 रुपये घेतो किंवा जी लिमिट असेल 30,000 पर्यंतची सुरुवातीपासूनची ती आपण घेतो, आणि ते 1.5 महिने म्हणजे जवळजवळ 50 दिवस पूर्ण वापरल्याच्या नंतर ताबडतोब 50व्या किंवा 51व्या दिवशी जर ताबडतोब भरला आपल्याला, तर ते सर्व काही टॅक्स फ्री आहे. कुठलाही तुम्हाला व्याज, इंटरेस्ट दर वगैरे त्याला काही लागत नाही. ते भरायचं आणि परत काढायचं, आणि तुम्ही ते परत
वापरू शकता इतर कार्ड प्रमाणे. परंतु तिथे खूप इंटरेस्ट असतं, खूप जरा त्रास होतो, वेगवेगळे चार्जेस सुद्धा लागतात. परंतु हे सरकारी आहे, सरकारी योजना असल्यामुळे इथे काही वेगवेगळे चार्जेस लागत नाहीत मित्रांनो बघा. तर क्रेडिट कार्ड ते मिळते हे झालं. डिजिटल व्यवहारांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याकरिता स्ट्रीट वेंडर्सना किरकोळ आणि घाऊक डिजिटल व्यवहारावर जवळजवळ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1600 रुपयापर्यंतचं कॅशबॅक प्रोत्साहन दिलं जातं मित्रांनो बघा. सोबतच या संदर्भात अजूनही तुम्हाला जर काही माहिती हवी असली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण परत एक वेळ छोट्या खाणी यावर तो ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर भरायचा, कुठे भरायचा, कसा भरायचा, त्याकरिता काय काय कागदपत्र लागतील, त्या सर्व गोष्टी आपण त्याच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर महत्वाचा विषय तोच आहे की या योजनेच्या माध्यमातून ऑलरेडी कर्ज सुद्धा मिळते. कसं मिळते, काय मिळते हे सुद्धा आपण ऑलरेडी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो. ही योजना काही आजचीच आहे अशातला सुद्धा भाग नाही. जवळपास कोरोना काळामध्ये जे छोटे व्यवसाय होते किंवा फेरीवाले होते, स्ट्रीट वेंडर्स होते, गल्लोगल्ली गावोगावी फिरत होते, बस स्टॉपवर इकडे तिकडे छोटे खाणी जे कामधंदे करत होते, कोरोनामुळे त्यांचा रोजगार हिरावला गेलेला होता. ते बेरोजगार झालेले होते. तशा परिस्थितीमध्ये त्यांना सावरण्याकरिता त्यावेळेस पीएम स्वनिधी या नावाची ही योजना आणलेली होती. ज्याकरिता तुम्ही त्या वेबसाईटवर या अगोदर महुआ म्हणून होतं ते, आता थेट पीएम स्वनिधी जर टाईप केलं तर ते तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर, गुगल क्रोमवर, मोजिला फायरफॉक्स या सर्व ब्राउझरवर सापडून जाईल किंवा कॉम्प्युटरवरही ते सापडून जाते. तर या अगोदर सुद्धा ही योजना होती. येथे जाऊन तुम्ही पाहू शकता हजारो लाखो लोकांनी अर्ज केला आणि लाखो लोकांनी याचा लाभ घेतला. हजारो लाखो लोकांनी परतफेड सुद्धा केलेली आहे. आणि आता ज्यांनी 50,000 रुपयापर्यंत परतफेड केली, वेळ प्रसंगी या योजनेमध्ये वाढ होऊन या योजनेची मुदत वाढवून लाखो रुपयापर्यंत किंवा निदान 1 लाखापर्यंत 2 लाखापर्यंतही सुद्धा कर्ज फेडू शकतं. आणि शेवटच्या क्षणी या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक सांगू शकतो, हे कर्ज मी काढलेलं आहे. या कर्जाची परतफेड मी महिन्याला करत होतो. समजा 10,000 काढलं तर दर महिन्याला 500-700 रुपये, 20,000, 30,000, 50,000 काढलं तर जास्तीत जास्त 1,500 रुपये, 1,000, 1,100, 1,200, 1,300 रुपयापर्यंत महिना पडत होता. ते मी भरलेला आहे. आणि महत्त्वाचा विषय तोच आहे की तुम्ही जेव्हा तो हप्ता भरता तर ताबडतोब एमएसएमईच्या माध्यमातून म्हणजे मायक्रो फायनान्सच्या छोट्या उद्योगाच्या सरकारी खात्याच्या माध्यमातून ताबडतोब तुम्ही भरलेल्या रकमेच्या माध्यमातून कॅशबॅक दर महिन्याला येतात. कधी मला 150 आले, कधी 200 आले, कधी 250, 400, 600, 800 रुपयापर्यंत मला 900 रुपयापर्यंत कॅशबॅक आलेले आहेत. माझ्याकडे योनो एसबीआय मध्ये त्याचे म्हणजे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री सुद्धा आहे मित्रांनो. तर ही योजना सर्वात सोपी, सर्वात छोटी आणि खूप छान. माझ्याकडे प्रमाणपत्र सुद्धा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते प्रमाणपत्र जिल्ह्याच्या ठिकाणून जे आणलेलं आहे, तुम्हाला आवश्यक खात्री करण्याकरिता, विश्वासार्हतेकरिता वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा सांगून देईल. अर्ज कसा भरायचा, कुठे भरायचा, काय कागदपत्र लागणार, किती वेळ लागणार, सर्व गोष्टी, फॉर्म वगैरे, त्याच्याकरिता छोटं प्रमाणपत्र लागणार, ते छोटं प्रमाणपत्र सुद्धा कुठून मिळणार, कसं मिळणार, काय मिळणार, ते सर्व काही एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल मित्रांनो. बघा काय होते, एक व्हिडिओ जर 5-10 मिनिटाच्या पर्यंत नेला किंवा त्याच्यापेक्षा जास्त नेला तर कितीही फायद्याचा व्हिडिओ असला, किती महत्वाची अपडेट असली तरी लोक म्हणतात आम्हाला थोडक्यातच सांगा, शॉर्टमध्ये सांगा. आता एवढी माहिती, महत्वाची माहिती आणि अर्ज कसा भरायचा सर्व गोष्टी 5 मिनिटाच्या आत सांगणे शक्य नाहीये. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून जी मी तुम्हाला क्रेडिट कार्ड 50,000 रुपयापर्यंतचं 30,000 रुपयापर्यंत मिळते, 50 दिवस वापरायला मिळते, बिनव्याजी वापरायला मिळते, 3 टप्प्यामध्ये कर्ज सुद्धा मिळते, कमी कागदात मिळते, एकदम सोप्या याच्यात मिळते. कोणाची वशिला नाही, मॉर्गेज नाही, कुठं काही गहाण द्यायची आवश्यकता नाहीये. ही जी बातमी, ही जी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याकरिता सांगितलेली आहे. आशा करतो नक्कीच माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे तुमच्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही महत्वपूर्ण माहिती सुद्धा लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील, देशभरातील सर्वच नवयुवकांना, तरुणांना, व्यावसायिकांना, छोट्या व्यावसायिकांना, व्यवसाय ज्यांचे थांबलेले आहेत, त्यांच्या करायची इच्छा आहे, त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. त्यांना खरोखरच खूप लाभ होईल आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्याच्या नंतर ते तुमचे आभार सुद्धा मानतील मित्रांनो. तर मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. अशाच नवनवीन विविध योजना, अपडेट्स, माहिती, आनंदाच्या बातम्या, फेरबदल मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल, आणू शकेल, याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या मेसेजच्या माध्यमातून येत राहतील. त्याच्यानंतर तुम्हाला तो पाहायचा का नाही पाहायचा तो तुमचा विषय, आवश्यक नाही, हे पाहिलंच पाहिजे. तर बघा मित्रो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतो, ज्याप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आणली. त्यानुसार भेटूया अजून एका गोड
बातमीसह. तोपर्यंत आपल्या चॅनल आणि पेजचं नाव लक्षात ठेवा विसरू नका, कृषक भारत का लाल, एन के अग्रवाल.